जय श्रीकृष्ण. सावळ्या बाळकृष्णांच्या रूपाने वैकुंठाधिपती नारायण आपल्या भक्तांना गोकुळामध्ये अनंत लीला दाखवून मोठा आनंदोत्सव करत होते. एके दिवशी एक गवळी आपल्या पत्नीला म्हणाला, मी ब्राह्मणांना भोजन देऊन भगवंतांना केलेला नवस फेडणार आहे. त्यावेळी तूप लागेल, ते तू आत्तापासूनच साठवून ठेव. त्याप्रमाणे तिने बरेच तूप साठवले. त्यातील अर्धा भाग तिने पतीलाही न सांगता शेजारणीकडे नेऊन ठेवला. अन्न संतर्पणाच्या वेळेला तिने घरात ठेवलेले तूपच पुढे केले. पण कोणतीही गोष्ट कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सर्व साक्षी श्रीकृष्णांपासून ती कधीही लपून राहत नाही. ते सर्वज्ञ प्रभू आपले आचार, विचार, उच्चार सर्व काही पाहत असतात, पण बोलत मात्र नाहीत. असो, त्या गोपीची लबाडी त्यांनी ओळखली आणि तिला धडा शिकवण्यासाठी शेजारणीकडून ते तुपाचे भांडेच पळवून नेले. ते तूप आपल्या सवंगड्यांना खाऊ घातले, स्वतःही खाल्ले आणि त्या गवळ्याच्या नकळत त्याने श्रद्धेने केलेला नवस अशा रीतीने फेडून घेतला. यज्ञात वसोरधारा आणि नानाविध आहुत्यांनी जे तृप्त होत नाहीत, ते प्रभू लपवून ठेवलेले तूप चोरून खाऊन तृप्त झाले. घरी गेल्यावर त्यांचे तुपाने माखलेले अंग पाहून यशोदा म्हणाल्या, काहीतरी मोठाच पराक्रम करून आलेले दिसत आहात. आहा, काहीही सांगू नका. कोणीतरी गोपी तक्रार करण्यासाठी येईल, तेव्हा तुम्ही काय केले आहे ते आपोआप कळेल. इकडे कार्य समाप्त झाल्यावर ती गोपी शेजारणीकडे गेली. तेव्हा तिने त्या गोपीला तुपाचे भांडे चोरीला गेल्याचे सांगितले. ते ऐकून तिला भयंकर संताप आला. पण हिच्याशी भांडण केल्यावर बोभाट होऊन आपल्यालाच नवऱ्याचा मार खावा लागेल, असा विचार करून ती माघारी वळली. माझे तूप कृष्णार्पण असे म्हणण्याशिवाय तिच्या पुढे अन्य पर्यायच नव्हता. गोकुळातील एक जोडपे आपले दूध दुभते फारच जपून ठेवत असे. एके रात्री ती दोघे गाढ झोपलेली असताना श्रीकृष्णांनी त्यांच्या घरात जाऊन सर्व दूध फस्त केले आणि एक मुंगूस त्या दोघांमध्ये सोडून गुपचूप पोबारा केला. ते मुंगूस त्यांच्या अंथरुणात लुडबुड करू लागले. तेव्हा ती उभयता दचकून जागी झाली आणि घराबाहेर पडून भूत भूत म्हणून ओरडू लागली. त्यांचे ओरडणे ऐकून लोक गोळा झाले आणि काय झाले असे विचारू लागले. गवळी म्हणाला, आमच्या घरात भूत शिरले आहे. ते आमच्या उरावर बसले होते. तेव्हा 2-4 धीट लोकांनी घरात जाऊन पाहिले तर एक मुंगूस धुडगूस घालत होते. त्यांनी त्याला पकडून बाहेर आणले. तेव्हा सगळे लोक खदखदा हसू लागले. तेव्हा त्या गवळ्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तेवढ्यात कोणी म्हणाले, हे श्रीकृष्णांचेच काम असणार. आज त्यांना मुंगूस घेऊन जाताना पाहिले होते. सकाळी ती गवळण यशोदांना श्रीकृष्णांचे गाऱ्हाणे सांगू लागली. तेव्हा त्यांनाही हसू आवरेना. त्यावेळी तिथे आणखी एक गोपी आली होती. त्या उचापती ऐकून ती म्हणाली, कृष्णा, तुम्ही माझ्या वाट्याला येऊ नका बरं, नाहीतर मी तुम्हाला खांबाशी बांधून ठेवीन. तेव्हा त्यांनी तिचीही फजिती करायची असे मनोमन ठरवले. त्या रात्री ती गोपी आपल्या पतीजवळ झोपली असताना त्यांनी योगमायेने तिच्या घरात प्रवेश केला. त्यांनी तिची वेणी आणि नवऱ्याची दाढी यांची पक्की गाठ मारली. सकाळी जाग आली तेव्हा केसांच्या गाठीमुळे त्यांना वेदना होऊ लागल्या. दोघेही संतापली. नवरा म्हणाला, गाठ कशाला मारलीस? ती म्हणाली, मी कशाला गाठ मारू? हे काय तुमचेच काम असणार. भांडता भांडता ती दोघे गाठ सोडण्याचा प्रयत्न करत होती, पण व्यर्थ.
निरुपाय होऊन त्या गोपीने नवऱ्याची दाढी कापण्याचा व जाळण्याचाही प्रयास केला, पण तोही वाया गेला. तेव्हा ती दोघे निराशेने रडू लागली. ते दृश्य पाहून टवाळखोरांचे चांगलेच फावले. ही गोष्ट चावडीवर बसलेल्या नंदांना कळताच त्यांनी त्या दोघांना तिथे बोलावून काय घडले ते विचारले. गवळी म्हणाला, हे काय झाले, कसे झाले, आम्हाला काहीच माहीत नाही. ते ऐकून श्रीकृष्ण खदखदा हसू लागले आणि त्या गोपीला म्हणाले, काय ग, काल तूच मला बांधून ठेवण्याची भीती दाखवली होतीस ना, म्हणून देवानेच तुला ही शिक्षा केली. ते ऐकून तिचा अहंभाव क्षणात नाहीसा झाला. तिने त्यांना त्या अडचणीतून सोडवण्याची करुण प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी कृपादृष्टीने पाहताच ती गाठ सुटली. तेव्हा त्या दोघांनी त्यांना नम्रपणे नमस्कार केला. तेव्हापासून त्यांना त्यांच्या घरी दही दूध मिळू लागले. अशा प्रकारे जे कोणी त्यांना गोरस देत नसत त्यांच्याकडे ते हटकून चोरी करत असत. त्यांनी कंजूस लोकांना औदार्य शिकवले आणि ताठ्याने वागणाऱ्यांना नम्रपणा शिकवून अहम ममता सोडायला लावली. अशा प्रकारे जनोद्धाराचे कार्य ते तेव्हाही करत होते आणि आजही करत आहेत. श्रीकृष्णांच्या खोड्यांचे प्रकार तरी किती. ते गोठ्यातील वासरे सोडून द्यायचे आणि त्या घरच्या बाया बापड्या त्यांच्या मागे धावल्या की त्यांच्या घरात दह्या दुधाची चोरी करून मडकी फोडून टाकायचे. लहान मुलांना वासरांच्या शेपटीला बांधून आळीआळीतून पिटाळायचे. नदीवर पाण्यासाठी चाललेल्या गोपींचे घडेच फोडायचे आणि पाणी आणताना त्यांचे घडे फोडून त्यांना ओलेचिंब करायचे. कधी कोणाचे डोळे झाकायचे तर कधी कोणाच्या पाठीवर थापट्या मारून पळून जायचे. ज्यांच्या घरचा गोरस त्यांना मिळत नसे त्यांच्या मुलांना ते ताडण करायचे. मडक्याचे तुटके गळे त्यांच्या गळ्यात घालून त्यांना गावभर हिंडवायचे आणि त्यांच्या झोपलेल्या मुलांना उठवून मुद्दाम रडवायचे. या त्यांच्या खोड्यांमुळे पावसाळ्यात गंगेला पूर येतो तसे यशोदांच्या घरी गाऱ्हाण्यांचे पूरच यायचे. तक्रार करणाऱ्या गोपी वरकरणी श्रीकृष्णांवर राग दाखवत असल्या तरी मनात मात्र प्रेमाने ओसंडून गेलेल्या असत. यशोदांनी श्रीहरींना जाब विचारला तर गाल फुगवून ते म्हणायचे, आई, या गवळणी साफ खोटे बोलत आहेत. या माझ्यावर उगीचच आळ घेतात. अहो, मी तर परब्रह्म आहे, भेदातीत, सर्वांच्या पलीकडचा, निर्मळ आणि निर्दोष आहे. एके दिवशी काही गोपी यशोदांकडे आल्या आणि श्रीकृष्णांचे कौतुक सांगू लागल्या. म्हणाल्या, आम्ही तुमच्या लेकांना तुमची नवरी कोण आहे असे विचारले असता ते म्हणाले, जिच्या सत्तेने अनंत ब्रह्मांडाच्या गती होतात व जातात, जी परब्रह्मांच्या ठायी असलेली मूळ स्फूर्ती आहे, तीच माझी नवरी आहे. अशा कितीतरी गोष्टी ते कल्पून सांगत. एक गोपी म्हणाली, काल हे वनमाळी माझ्याकडे येऊन शिंकी शोधू लागले आणि ती सापडली नाही तेव्हा काय म्हणाले माहीत आहे? तू दुधाचे भांडे लपवतेस काय? पण मी ते शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. अगं, शंखासूर ब्रह्मदेवांकडचे वेद घेऊन पळाला आणि समुद्रात लपून बसला. तेव्हा मी महामत्स्य रूप घेऊन व त्याला शोधून काढून वेद हस्तगत केलेच ना. मग माझ्यापासून तुम्ही काय काय लपवणार? ती पुढे म्हणाली, मी ताक घुसळत असताना हे माझ्याकडे आले आणि म्हणाले, तुम्ही एवढेसे ताक घुसळून इवलेसे लोणी काढता, ऐट करता. पण कुर्मावतारात मी क्षीरसागराचे मंथन करून 14 रत्ने बाहेर काढली होती. तुम्ही यमुनेवर पाण्यासाठी जाता आणि घागरी उचलताना दमता, पण वराह अवतारात मी दाढेवर पृथ्वी उचलून धरली होती.
त्या दिवशी मी विळीवर भाजी चिरत होते. ते पाहून ते म्हणाले, तुम्ही विळीने भाजी चिरता. नृसिंह अवतारात मी हिरण्यकश्यपूला नुसत्या नखांनी चिरले होते. एके दिवशी मी माझ्या पतीचे चरण धुत होते. ते पाहून ते म्हणाले, वामन अवतारात प्रल्हादांचे नातू बळी यांनीही माझे पाय धुतले होते. त्यावेळी त्यांनी मला त्रिपाद भूमी दान दिली होती. मी रसातळामध्ये अजूनही त्यांचा द्वारपाल म्हणून उभा आहे. मला पित्याची आज्ञा मोडणारी मुले आणि ब्राह्मणांवर अत्याचार करणारे क्षत्रिय आवडत नाहीत. परशुराम अवतारात मी पितृआज्ञेने मातोश्रींचा वध केला आणि हातात परशु घेऊन 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. राम अवतारामध्येही मी पितृभक्त होतो आणि पिताजींचे वचन पूर्ण व्हावे म्हणून 14 वर्षे वनवासही भोगला होता. त्यावेळी मी रावणांसहित खर दूषणादी असंख्य दैत्यांचा वध केला. लंकेत जाऊन देवांना बंदिवासातून मुक्त केले आणि जानकींची सुटका केली. आताही देव, ऋषी व प्रजांच्या विनंतीवरून मी शेषशायी नारायण, भगवान विष्णू, कमलापती या कृष्ण रूपाने नंदांच्या घरी अवतरलो आहे. मी कंस, मुष्टिक, चाणुरासह असंख्य महादैत्यांना ठार करून पृथ्वीचा भार उतरवणार आहे. माझ्या भक्तांचा उद्धार करणार आहे. पुढे कलियुगात बुद्ध होऊन लोकांना संन्यास धर्म शिकवणार आहे आणि त्यानंतर कल्की अवतारात म्लेच्छांना मारणार आहे. त्यांच्या बालमुखातून हे सर्व ऐकून मी तर थक्कच झाले. ते ऐकून गोपी म्हणाल्या, यशोदा, ऐकल्यात कृष्णांच्या थापा? हे तुमचे चिरंजीव स्वतःला ब्रह्मदेवांचे तात, क्षीरसागराचे जावई व शेषशायी भगवान समजतात. अहो, रांजणातल्या पाण्याला घाबरणारे प्रलयसागरातले मत्स्य कसे होतील? हळू थोपटा, माझी पाठ दुखेल असे म्हणणारे मंदर पर्वत पाठीवर कसा धरू शकतील? ज्यांना चेंडूही नीट धरता येत नाही ते पृथ्वीला दाढेवर कसे उचलून धरतील? नखे दुखतील म्हणून अंगरख्याचे बंद सोडा म्हणणारे हिरण्यकश्यपूचे पोट नखांनी कसे फाडू शकतील? शिंके सुद्धा ज्यांच्या हातास येत नाही त्यांनी वामन होऊन 2 पावलांतच त्रिभुवन व्यापले. हे कसे शक्य आहे? जे छडी उगारताच पळतात ते 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करतील काय? ज्यांना ऊसाचे कांडेही मोडता येत नाही ते शिवधनुष्य काय मोडणार? बागलबुवाला भिवून दडी मारणारे कंस चाणुरांना कसे मारणार? यांना वाटतं आम्हाला काही कळत नाही, आम्ही मूर्ख आहोत आणि हेच तेवढे शहाणे आहेत, अव्वल दर्जाचे खोटारडे आहेत म्हणून बरं. पण हे कसेही असले तरी मुरली मात्र छान वाजवतात हं. ती ऐकताना आमची प्रवृत्ती मुरते, अहंकार सरतो. कधी कधी यांच्या उपद्रवाला कंटाळून गोकुळातून निघून जावेसे वाटते, पण मन तयार होत नाही. कारण हे अतिशय गोड आहेत, लाघवी आहेत. ते कृष्ण कौतुक ऐकून यशोदा सुखावल्या. त्यांनी हळूच श्रीकृष्णांकडे पाहिले. ते डोळे मिचकावून हसत होते.